नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत एलएस मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापुरात ठाकरे सेनेचे भुसा फेको आंदोलन. टीईटी पेपर फुटी प्रकरणी युवा सेनेचा भुसेंवर हल्लाबोल. युवा सैनिकांच्या दादा भुसे चले जाऊच्या घोषणा. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात एक धक्कादायक व्हिडिओ समोर. पॉकलँडच्या बकेटमध्ये मुलांना फिरवल्याचा व्हिडिओ व्हायरल व्हिडिओनंतर सुरक्षा नियमांवर प्रश्नचिन्ह. पर्यटन नगरी लोणावळ्यात पावसाची दमदार हजेरी. गेल्या 24 तासात तब्बल 131 मिलीमीटर पावसाची नोंद. हंगामातील सर्वाधिक पाऊस बरसण्याचा रेकॉर्ड. मुसळधार पावसामुळे धबधबे, डोंगररांगा आणि निसर्ग पुन्हा एकदा बहरला. राज्यात आजपासून पुढील 3 दिवस अनेक भागात दमदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. कोकण किनारपट्टी सोडून राज्यातील इतर भागांना येलो अलर्ट. बीडमध्ये विलास फुले खून प्रकरणासाठी टाकळी ते हल्ला झालेल्या ठिकाणांपर्यंत काढला कॅन्डल मार्च. या कॅन्डल मार्चमध्ये गावकऱ्यांसह नातेवाईक सहभागी. बदलापूरमध्ये व्यापारी जसाराम चौधरी यांच्यावर झालेल्या चाकू हल्ला प्रकरणात बदलापूर पश्चिम पोलिसांकडून मुख्य आरोपीसह तिघांना अटक. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. नाशिकच्या बागलाणमध्ये आखतवाडे येथे एका शेतकरी दाम्पत्याला विषबाधा. विषबाधेत पत्नीचा मृत्यू, पतीची प्रकृती गंभीर. दाम्पत्याने मटण खाऊन दही खाल्ल्याची माहिती समोर. मोहरम मिरवणुकीत विषारी गोळ्या वाटणाऱ्या फय्याज प्रेमजीच्या कुटुंबियांची एटीएस कडून चौकशी. फय्याज प्रेमजीच्या आई वडील आणि भावाची सुमारे 5 तास दहशतवादी विरोधी पथकाकडून चौकशी. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील विविध भागात पावसाची दमदार हजेरी. धारूर तालुक्यातील हिंगणी येथील सरस्वती नदीला पूर. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. 2 वेगवेगळ्या हवाई अपघातांमध्ये रविवारी 25 जणांचा मृत्यू. फ्रान्समध्ये नॅन्सी शहराजवळ स्काय डायव्हर्सना घेऊन जाणारे नागरी प्लेन कोसळले, तर सौदी अमारोकोचे एक हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.